अमरावती जिल्ह्यात एका आठवड्यात बडनेरा शहरात कोरोनाचा आकडा हद्दपार झाला आहे। पुढील एका आठवड्यात हाफ सेंचुरी मारण्याची भीती बडनेरा नागरिकांत निर्माण झाली आहे। बडनेऱ्यात अनलॉकमध्ये कोरोना संक्रमणात भरीव वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्याच अनुषंगाने वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विशेष माहिती विदर्भ न्यूजला दिली। बडनेऱ्यामध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ झाल्याने प्रशासन आता बडनेरा शहरात घरोघरी सर्वे घेणार असून बडनेरात कंटेनमेंट झोनमध्ये वाढ करण्याच्या तयारीला लागले आहे। तसेच याच ठिकाणी संशयितांचे थ्रोट स्वॅब घेण्याचे केंद्रही बनविले जात आहे। बडनेरा शहरात झपाट्याने कोरोनाचा प्रसार झाल्याने येथील नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात आता प्रशासन येत्या 7 दिवस बडनेरा शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे। सिद्धार्थ क्रीडा मैदान फ्रेजरपुऱ्यातील 19 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिला उपचाराकरिता कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिची 15 जूनला कोविड रुग्णालयातच प्रसूती झाली। तिने गोंडस बाळाला जन्म दिला असून विदर्भातील कोविड रुग्णालयात प्रसूती होणार हे अमरावती जिल्ह्यातील प्रथम आहे। या कोविड रुग्णालयात प्रसूती जिल्हा महिला सामान्य रुग्णालयातील परिचारिकेने केली आहे। या कोविड रुग्णालयात आई व बाळाचा उपचार सुरू आहे। शहरात औषधी विक्रेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याने प्रशासन सर्व औषधी विक्रेता तसेच पेट्रोल पंप संचालकांशी त्यांना नियमावली लागू करण्याचे आदेश पुढील दिवसात देणार आहे। अमरावती जिल्ह्यात कोविड म्हणून 500 बेड तयार आहेत। त्यात कोविड रुग्णालयात 270, पीडीएमसी मध्ये 230, डॉक्टर ढोले रुग्णालय 50, डॉक्टर बारी हॉस्पिटलमध्ये 50 असे 500 बेड तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।